सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार. आज जरा वेगळा व्हिडिओ आहे. काही महत्त्वाच्या गोष्टी असतात आणि त्या सगळ्यांना माहिती नसतात असंही मी म्हणत नाही आहे, पण त्या अवलंबल्या जात नाहीत काही वेळेला, किंवा काही जणांना माहितीही नसतात. म्हणून म्हटलं आपल्या जे रोजच्या जीवनात आपल्याला काही महत्त्वाच्या ज्या गोष्टी असतात त्या सगळ्यांबरोबर शेअर कराव्यात, म्हणून मी आज हा व्हिडिओ करते. देवपूजेच्याच सगळ्या गोष्टी आहेत, धार्मिक आहेतच, तर त्या तुम्ही सगळ्यांनी नक्की ऐका. कारण त्या गोष्टी ऐकल्यानं आपल्या जीवनात नक्की बदल होतात. थोडेफार का होईना बदल होतातच. तेव्हा सगळ्यांनी नक्की ऐका आणि रोजच्या जीवनात ते बदल करता आले शक्य असतील तर नक्की करा. बघा तुम्हाला नक्की फरक जाणवेल. मी हे ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे त्या अगदी सावकाश सांगणार आहे, की कोणाला समजल्या नाहीत असं व्हायला नको, म्हणून एकदम सावकाश सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. चला तर वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. महत्त्वाच्या गोष्टी किंवा नियम. पहिला नियम असा आहे, देवासमोर समई किंवा निरांजन लावताना ही काळजी घ्यावी की त्याची ज्योत दक्षिणेकडे नको. निरांजनाची किंवा दिव्याची ज्योत दक्षिणेकडे नको, उरलेल्या दिशांकडे चालतील आणि त्या ज्योतीचा प्रकाश देवावर पडेल हे पाहिलं तर आणखीन उत्तम, पण दक्षिणेकडे दिव्याची ज्योत नको. दुसरा नियम असा आहे, स्त्रियांनी तुळस तोडू नये. तिसरा नियम, शिवाच्या पिंडीला दोन्ही बाजूनी अर्धी प्रदक्षिणा घालावी. दोन बाजूनी अर्धी म्हणजे ती अख्खी होते प्रदक्षिणा, पण दोन बाजूनी मात्र अर्धी घालायची असते, हे लक्षात घ्या. हे सगळ्यांना माहिती असेल कदाचित, आपण अवलंबतो सुद्धा, पण एक आठवण करून दिली फक्त. चौथा नियम असा आहे, एकाच घरात 2 शिवलिंग किंवा 2 शाळीग्राम किंवा 3 देवीच्या तसंच 3 गणपतीच्या अशा मूर्ती ठेवू नयेत. 2 शंखसुद्धा देवाऱ्यात ठेवू नयेत आणि अर्थात ठेवले नाहीत की त्यांचं पूजन होणारच नाही. परत एकदा ऐका, एकाच घरात 2 शिवलिंग, 2 शाळीग्राम, 3 देवीच्या आणि 3 गणपतीच्या तसेच 2 शंख देवाऱ्यात ठेवू नयेत आणि त्यांची पूजा स्वाभाविकच मग होणार नाही. पाचवा नियम ऐका, अग्नीने मूर्तीवर काही दुष्परिणाम झाला असेल तर अशा मूर्तीची पूजा करू नये. त्याचे शास्त्रोक्त विसर्जन करावे. जसं अग्नीचा परिणाम मूर्तीवर म्हणजे ती काळी पडणं वगैरे असं काही झालं असेल तर त्याची पूजा करू नये, त्याचप्रमाणे भंगलेली मूर्ती असेल, म्हणजे तुकडा पडला असेल किंवा काय भंगलेली कोणत्याही कारणाने मूर्ती असेल तर तीही त्याचं शास्त्रोक्त विसर्जन करावं. सहावा नियम आहे, देवापुढे नारळ ठेवताना शेंडीचा भाग मूर्तीकडे असावा. देवाकडे नारळ ठेवताना देवापुढे शेंडीचा भाग हा मूर्तीकडे असावा. त्याच्यानंतर सातवा नियम, निरांजनात तेल आणि तूप एकत्र करून दिवा लावू नये. आठवा नियम आहे, देवांचे किंवा घरातील देवांच्या तसबिरीचे तोंड कधीही दक्षिणेकडे असू नये. जसं मी दिव्याचं सांगितलं,
वात असू नये, तसं देवाचं सुद्धा तोंड हे दक्षिणेकडे असू नये. अगदी फोटोच्या फ्रेम असल्या तरीही त्यांचं तोंड दक्षिणेकडे नको. त्याच्या पुढचा म्हणजे 9वा नियम आहे, देवाला अर्पण केलेले वस्त्र दुसऱ्या दिवशी तेच वस्त्र उदकाने प्रोक्षण करून वाहिले तरी चालते. सोन्या चांदीचे अलंकारही तेच वापरले तरी चालतात. आता 10वा नियम आहे, शिवमंदिरात झांज वाजवू नये, तसेच देवीच्या मंदिरात बासरी वाजवू नये. 11वा नियम आहे, द्वादशीला तुळस तोडू नये आणि रविवारी दुर्वा तोडू नयेत. त्याच्यानंतर 12वा नियम, आपली जपमाळ आणि आसन कधीही दुसऱ्याला देऊ नये, कारण ते आपण वापरलेलं असतं, शुद्ध ठेवलेलं असतं, तर ते शक्यतो दुसऱ्याला देऊ नये. 13वा आकडा आहे पुढचा नियम, देवाला गंध करंगळी शेजारील बोटाने लावावे. बघा हे करता का बघा, देवाला गंध करंगळी शेजारील बोटाने लावावे. अर्थात उजव्या हाताची हे मी अधोरेखित करत नाही आहे, आपण उजव्या हातानेच गंध लावतो, त्यामुळे त्याचा मी उल्लेख केलेला नव्हता. त्याच्यानंतर 14वा नियम असा आहे, देवाला धूप दाखवताना त्या धूपाचा धूर हाताने न पसरता पंख्याने पसरवावा. 1-2 दिवसापूर्वी पूजा कशी करावी, रोजची पूजा कशी करावी हा व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेला आहे आणि त्याच्यात हा धुपाचा सुद्धा नियम मी सांगितला आहे. कारण आपण देवाला धुतो, त्याच्यानंतर गंध लावतो, अक्षत टाकतो, फूल, नैवेद्य असं सगळं वाहतो, तेव्हा शेवटी धूप दीप हे दाखवतो. तर त्याच्यात मी हा नियम सांगितलेला आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की सगळ्यांनी तो व्हिडिओ जरूर बघा. त्याच्यानंतर 15वा नियम आहे, नवे कोरे वस्त्र घालून आपण कधीही झोपू नये. 16वा नियम आहे, फाटलेला कपडा अंगावर शिवू नये. सुई लागू शकते ना एखाद्या वेळी, आणि बरं सुई नुसतं स्किनला लागेल असं नाही, डोळ्यासारख्या महत्त्वाच्या अवयवात काही इजा झाली तर त्यापेक्षा फाटलेला कपडा अंगावर शिवू नये. आणि धार्मिकदृष्ट्या पण महत्त्व आहे त्याचं. चुन्यात रात्री पाणी घालू नये. याचं कारण तुम्हाला माहिती आहे का? चुन्यात पाणी घातलं ना की कार्बन डायऑक्साईड वायूचे बुडबुडे बाहेर येतात आणि मग काय होतं, तिथे कार्बन डायऑक्साईड आधी रात्रीच्या हवेत जास्त असतो, कारण वनस्पतीसुद्धा कार्बन डायऑक्साईड सोडत असतात रात्रीच्या, ऑक्सिजन नाही. आणि शिवाय आपण ते चुन्यात पाणी घालायचं आणि कार्बन डायऑक्साईड सोडायचा, त्यामुळे प्रदूषण वाढतं. म्हणून चुन्यात रात्री पाणी घालू नये. त्याच्यानंतर 18वा नियम आहे, झोपलेल्या माणसाला ओलांडून जाऊ नये. 19वा नियम, दक्षिणेकडे कधी पाय करून झोपू नये. 20वा नियम, जेवण वाढताना नुसता भात वाढू नये. आधी दुसरा कोणता तरी पदार्थ, भाजी, आमटी, काय जो असेल, चटणी, लोणचं काहीतरी वाढावं आणि नंतर भात वाढावा. ह्याच्या पुढचा आकडा आहे 21वा, संध्याकाळी घराची दारे बंद ठेवू नयेत. संध्याकाळी लक्ष्मी माता घरी यायची वेळ असते आणि तिला दरवाजा उघडा असावा आपला. 22वा आकडा, कुणी बाहेर जात असेल तर त्याला कुठे जातोस असे विचारू नये. ह्याच्या पुढचा आकडा, कोणाच्या किंवा स्वतःच्या घरातून निघताना जातो म्हणू नये, येतो म्हणून निरोप घ्यावा. म्हणजे परत येतो असं, जातो नाही म्हणजे कायमचा मी जात नाही आहे. 24वा आकडा, शाळीग्रामाला कधी अक्षता वाहू नयेत. त्याच्यानंतर 25वा आकडा आहे, स्तोत्र नेहमी मोठ्याने म्हणावीत, जप मात्र मनात करावा.
परत एकदा हा आकडा ऐका, कारण हे आपण नेहमी करतो. स्तोत्र ऐकतो, जप करतो. स्तोत्र नेहमी मोठ्याने म्हणावीत आणि जप मात्र मनातल्या मनात करावा. हे करता का तुम्ही? नक्की मला लिहून कळवा की स्तोत्र तुम्ही मोठ्याने म्हणता का. त्याच्यानंतर पुढचा आकडा म्हणजे 26वा. बाहेरून आल्यावर प्रथम हातपाय धुवावेत, नंतरच घरात वावरावे. हा एक धार्मिक नियम अशासाठी सुद्धा केला असेल, त्यामुळे घराची स्वच्छता राहते किंवा बाहेरून येणारे जंतू काही पायाला लागला असेल तर आपला तो निघून जातो, म्हणून पण असेल. 27वा आकडा. घराबाहेर पडताना व घरी परत आल्यावर देवाला नमस्कार करावा. आपल्या रक्षणाची जबाबदारी देव घेतो, अशी त्याच्यातून कल्पना आहे. मंडळी, मला जितके आठवले नियम तितके मी सांगितले. या व्यतिरिक्त तुम्हाला एखादा आठवला तरी मला कमेंटमधून नक्की कळवा. मंडळी, आज एवढंच. धन्यवाद.